पहिले प्रमाण किती होता आता हा नाही चावतोय जो फक्त गावात जास्त चावतोय आता. आता गुडघे किंवा पाय का जाऊ ते सांगतो ना. ही जी नस आहे ही नस जमली गेली कमरामध्ये. आता कमरामध्ये इथे 4थ्या 5व्या आणि 6व्या म्हणजे वरती खाली सरकते गादी असते ती बाहेर आहे. गादी बाहेर आल्यामुळे ही नस जमली जाते. इथून ब्लड सर्क्युलेशन फुगायला मांडीला गुडघ्याला पोटीला टाचेल येतपर्यंत होत नाही. म्हणून कमरापासून तुम्हाला पाय चावणार, दुखणार, कळ लागणार, गळी पडणार, मुंगी येणार, कळ लागणार, रग लागणार. म्हणून तुम्ही काही वाकून काम केलं, वजन उचललं, कमराला झटका बसला, गुडघ्या बसण्यात आलं, गुडघ्यापासून काही काम केलं, पायरी चढवून करावे, हा त्रास वाढत वाढतो. चावण्याचं कारण का त्याला ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. पाय किंवा गुडघे ते ठसठस करतात. आता जेव्हा म्हणतात आजीवर जाईल बाहेर येईल गाडी म्हणे तेव्हा तिला चालू आता याला बरेच डॉक्टरसाठी का प्रॉब्लेम याच्यामध्ये स्टेज असते. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. आता जेव्हा स्टेप बाय स्टेप ब्लड सर्क्युलेशन ज्या ज्या पार्टला होईल तेव्हा पार्ट डेव्हलप होईल. पण ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे ज्या ऑर्गन्सचं ब्लड सर्क्युलेशन होत नाही तो ऑर्गन सुटत जातो किंवा झीज होत जातो. बरेच डॉक्टर म्हणतात कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, त्याच्यामध्ये झीज झाली वगैरे. आता जेव्हा ब्लड डिफोल्युशन राहील गादी बाहेर लेवलला येणं चालू सांगितलेल्या पद्धतीनं मला पूर्ण प्रोसेस करून घ्यायची. एकदा लेवलला गेली ना चालू झाली की ओके ठीक आहे. याला नियम आहे. मांडी घालणं, गुडघ्या बसणं, वाकून वजन उचलणं बंद, गुडघ्या बसणं बंद करणं, आंबट वाटतं गॅसिड जेवी पिष्ट या गोष्टी खाऊ नका. बाकी सगळं मी जे रेकॉर्ड करून दिले नाही बघून घ्या. म्हणजे मागूनच लावता, पुढून नाही लावत.